नारळ हे कोकणातील एक महत्त्वाचे पीक. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात माड बागायती क्षेत्र आहे. वाऱ्यावर हेलकावे घेणारी माडाची झाडे कोकणातील समुद्र किनाऱ्यांच्या सौंदर्यात भर घालत असतात. यंदा रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यात तर पावसाने 4 महिन्यातील सरासरी ऑगस्ट महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यातच ओलांडली होती. या मुसळधार पावसामुळे काही माडांवर कोंब कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संतोष वानखेडे यांच्याशी साधलेला हा संवाद. सद्यस्थितीमध्ये नारळावरती कोंबकुज या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे. कारण मागील 2 महिन्यामध्ये अतिशय किंवा मुसळधार झालेला पाऊस यामुळे माडांचे कोंब किंवा सुरे जे आहे हे मुसळधार किंवा जोरदार पावसामुळे असे बेंड होतात किंवा वाकतात आणि त्या वाकलेल्या ठिकाणी किंवा तिथे झालेली जखम याच्यामधून त्या ठिकाणी असणारी सुप्तावस्थेतील बुरशी म्हणजे ती फायटोप्टेरा पाल्मिवेरा नावाची बुरशी त्या जखमेमधून आतमध्ये शिरकाव करते, कोंबाच्या तळाशी जाते आणि तिथे मग ते कुजायला सुरुवात होते आणि त्याचा परिणाम म्हणजे तो आतला भाग जो आहे हा पूर्ण कुजून जातो आणि पूर्ण शेंडा जो आहे हा पिवळा होतो, मलूल होतो आणि असं कोलमडून पडतो. हा आपल्यासमोर एक माड दिसतो. या माडाला सुद्धा कोंबकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. वरील भाग जो आहे म्हणजे सुईकडचा भाग किंवा कोंबाकडील भाग हा प्रादुर्भावित भाग आहे. पावसामुळे तो शेंडा किंवा कोंब तो वाकलेला होता आणि त्या वाकलेल्या त्या ठिकाणच्या जखमेमधून ही फायटोप्टेरा पाल्मिवेरा नावाची बुरशी ही आतमध्ये जाऊन तो भाग त्यांनी कुजवलेला आहे आणि त्यामधून जेव्हा आपण तो भाग उपसून बघतो तो सहज बाहेर येतो आणि त्या ठिकाणून असा घाणेरडा वास येतो. तर या रोगांचं वेळीच जर उपचार केले आपण तर याचं चांगल्या प्रकारे आपण व्यवस्थापन करू शकतो. कोंबकुजव्या रोगाची बुरशी हे सुप्तावस्थेमध्ये ते कोंबावरती आपल्याला आढळून येते आणि जेव्हा अनुकूल वातावरण त्या ठिकाणी मिळते, अनुकूल म्हणजे आर्द्रता ते 94% पेक्षा जास्त आणि तापमान जे आहे हे साधारणतः 18 ते 23च्या दरम्यान जर मिळालं तर हे या ठिकाणची सुप्तावस्थेत असलेली बुरशी हे ॲक्टिवेट होते आणि त्या जिथे जखम झालेली आहे किंवा पावसामुळे तो बेंड झालेला भाग आहे किंवा वाकलेला भाग आहे तर त्या ठिकाणी ते आगेकूच करते आणि आतमध्ये शिरकाव करून मग तिथे कुजायला सुरुवात होते. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर उपाययोजना केली तर चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवस्थापन झालेलं दिसून येते. पावसाळ्यापूर्वी जर उपाययोजना आणि पावसाळ्यानंतर उपाययोजना जर करायची असेल तर बाजारामध्ये उपलब्ध असलेलं कॉपर ऑक्सीक्लोराइड हे 2.5 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आणि त्या सुऱ्यामध्ये ओतलं तर त्या ठिकाणी सुप्तावस्थेत असलेली बुरशी ही मारल्या जाते किंवा तिचा नाश होतो. तसंच ते पावसाळ्यानंतर जरी आपण ते कॉपर ऑक्सीक्लोराइड म्हणजे COC हे त्याच प्रमाणामध्ये 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर त्या कोंबामध्ये जर टाकलं तरीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला या रोगाचे व्यवस्थापन झालेलं दिसून येतं. परंतु आपल्याला प्रादुर्भावित जर कोंब आढळून आले, प्रादुर्भावित सुई आढळून आली, त्यावरती कोंबकुजव्या रोगाचे लक्षण आपल्याला दिसून आले तर अशा वेळेस तो वाकलेला भाग जो आहे किंवा मलूल झालेला भाग तो वरचा सुईचा भाग जो आहे त्याला कापून टाकायचा आणि त्यामधून मग आपण COC म्हणजे कॉपर ऑक्सीक्लोराइड हे 2.5 ग्रॅम किंवा मग बोर्डो मिक्सचर म्हणून जे बाजारामध्ये आहे ते 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर त्यामधून आतमध्ये आपण ओतलं किंवा त्या कोंबामध्ये जर टाकलं तरी या रोगाचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन झालेलं दिसून येतं. तर ते ट्रायकोडर्मा हर्जियानम हे 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्या कोंबा प्रादुर्भावित जखमेमध्ये किंवा प्रादुर्भाव कोंबामध्ये जर आपण ओतलं तरीसुद्धा या रोगाचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन झालेलं दिसून येतं. तसेच बुटक्या जाती म्हणजे चौघड ऑरेंज डार्क, चौघड येलो डार्क ह्या जाती तांब्याला म्हणजे कॉपरला जास्त संवेदनशील असल्यामुळे कॉपर ऑक्सीक्लोराइड म्हणजे COC ऐवजी जर आपण मॅन्कोझेब हे बुरशीनाशक 3 ग्रॅम प्रति 200 ml पाणीमध्ये घेऊन जर आपण कोंबामध्ये जर ओतलं तरी या रोगाचा चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आपल्याला दिसून येते. तसेच हा रोग होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी एक खबरदारी म्हणून बाग स्वच्छ ठेवली म्हणजे मेलेले माड जे आहे कीडग्रस्त माड किंवा रोगग्रस्त माड हे वेळीत काढून टाकले, त्यांना समूळ नष्ट केलं, जाळून टाकले तरी या रोगाचा किंवा कुठल्याही किडीचा बागेमध्ये फैलाव होत नाही किंवा त्याचा प्रसार होत नाही आणि अशा प्रकारे आपण कोंबकुजव्या रोगाचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो.
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जवळपास 10% आपल्याला दिसून आलेला होता, परंतु सगळे विविध उपचार केल्यामुळे या रोगाचे समूळ व्यवस्थापन झालेला दिसून येत आहे.